मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आधुनिक किंवा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. तर मी तुषार चांबारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजचा टॉपिक आहे की चारा उन्हाळ्यामध्ये कोणत्या चाऱ्याला किती पाणी लागते याच्यावरती हा टॉपिक आहे. कारण अलग अलग प्रकारचे चारे आहे आणि अलग अलग जे आहे त्याची रूट सिस्टम आहे. ज्यात कोणाचं रूट वरती आहे, कोणाचं रूट जमिनीच्या खोलवर गेला, तर कोणत्या चाऱ्याला हे जास्त पाणी लागते जेणेकरून आपण पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये चांगलं करू शकतो. तर चला दाखवतो तुम्हाला चाऱ्यासोबतच. चलो, तर हे बघू शकता. सुरुवात करूया आपण ह्या 4G नेपियरपासून. तर याला पाणी म्हणाल तर मीडियम पाणी लागते, म्हणजे जेणेकरून 15 ते 20 दिवसानंतर सुद्धा जर तुम्ही याला पाणी दिलं तरी काहीही फरक पडणार नाही, चालू शकते याला. आणि त्याच्यावर हे जे तुम्हाला शेवरी दिसत आहे जी आपण बांधावरती लावली आहे, हे बघू शकता. जी शेवरी आहे ही, याला तुम्ही 1 महिनासुद्धा पाणी नाही दिलं ना तरी सुद्धा ही शेवरी जे आहे ते सहन करू शकते. बघू शकता आपण पाणी चालू आहे. नवीन प्लांटेशन केलं आहे आपण इथे नेपियरचं, हे बघा. तर या नेपियरला अजून जे आहे ते मूळ म्हणजे फुटायचं आहे, खोलवर जायचं आहे. त्या कारणाने आपण याला 15 दिवसानंतर पाणी देतो. नेपियर 15 दिवस पाणी सहन करू शकते, त्याला काहीही फरक पडत नाही. बघू शकता हे जे आहे हे गोपीकृष्ण आहे. गोपीकृष्णसुद्धा जे आहे 15 दिवस तक धरू शकते. 15 दिवस पाणी नाही दिलं तरी चालेल, काहीही फरक पडत नाही. कारण गोपीकृष्णाचा सुद्धा जे मुळं आहे ते आतमध्ये जात असतात आणि दाट असतात. तुला तुम्हाला आणखी दाखवतो समोर. जसजसे आपण जाऊ तसतसे आपले चारा आहे आपल्याकडे. इथून बघू शकता हे आहे दशरथला थोडं जास्त पाणी लागते. हे बघू शकता 8 ते 15 दिवस झाले दशरथला. हे बघा चिमल्यासारखं झालं 8-10 दिवस. तर याला जे आहे थोडं जास्त पाणी लागते, म्हणून दशरथला 10व्या ते 12व्या दिवशी जे आहे पाण्याची गरज भासते. दशरथ थोडंसं नाजूक आहे त्या कारणाने. आणि हे बघा हे गोपीकृष्णाची तुरी आहे, त्यामध्ये बी आहे. बघू शकता गोपीकृष्णाची लागवड आपण तिकडे केली. बघू शकता इकडे संपूर्ण शेतामध्ये जे आहे ते गोपीकृष्णाचे जे आहे ते गवत होत आहे. तर आपण हे उपडले का नाही, कारण याचा आपल्याला समोर जे आहे कुक्कुटपालनाचा प्रोजेक्ट करायचा आहे. तर त्या कुक्कुटपालनाच्या प्रोजेक्टमध्ये जर का थोडे बहुत झाडं जर झाले तर काही विषय नाही, आपल्याला जे आहे ते कट करून आपल्या शेळ्यांना टाकता येईल किंवा कोंबड्यांसुद्धा त्या खाऊ शकतात. हे बघा इथं सुद्धा गोपीकृष्ण थोडंसं नाजनी येते दशरथपेक्षा. हे बघा हे पिवळं पडलं आहे. तर याची आपण आता जे आहे याला थोडंसं युरिया खत जे आहे ते फोकून पाणी करणार आहोत, किंवा याची कटिंग करून आपण याला पाणी करू, जेणेकरून पाणी जे आहे ते कमी लागेल. हे बघू शकता हे साधा नेपियर आहे, रेड नेपियर आहे. हे एकदम कमी पाण्यामध्ये तग धरू शकते आणि याचे मुळंसुद्धा खोलवर जातात. त्या कारणाने यालासुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही. सुबाबूडसुद्धा ते बघा, ते दूरवर तुम्हाला सुबाबूड दिसत असेल. सुबाबूडसुद्धा जे आहे त्याला 1 महिना पाणी नाही दिला तरी चालू शकते. या कारणाने तुम्ही पकडू शकता. त्या साईडला सुद्धा जे आहे ते बघाल तर नेपियरच आहे. आपण कट केला आहे पूर्ण पद्धतीने. नेपियर कट करून जे आहे ते वाळू घातला आहे, बारीक करून कुट्टी मशीनमध्ये आपण बारीक केलं आणि पावसाळ्यासाठी जे आहे ते स्टॉक करून ठेवलेला आहे. आणि हा सुद्धा जो तुम्हाला दिसत आहे गोपीकृष्ण, याचीसुद्धा काही दिवसामध्ये कटिंग होणार आहे. चांगल्या पद्धतीने कटिंग झाली की आपण सुद्धा यालासुद्धा जे आहे ते पावसाळ्यासाठी जे आहे ते स्टोअर करून आतमध्ये ठेवणार आहोत. ॲज अ भुसा म्हणू शकता, कुटार म्हणू शकता, असं आपण करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने पालवी घेत असते आपलं गोपीकृष्ण गवत. जेव्हा आपण कट करतो तो एवढ्या हाईटवरून कट केलं तरी चालते, एकदम बुडातून कट नाही केलं तरी काहीही प्रॉब्लेम होणार नाही. बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते आहे. तुम्हाला दाखवतो की आमची नेपियरची कटिंग हे बघू शकता. अक्षरशः माणसाच्या वर जे आहे ते गोपीकृष्ण गेला आहे. अवघ्या 2 दिवसामध्ये याची कटिंग होणार आहे आणि कुट्टी मशीनच्या सहाय्याने बारीक करून आपल्याला ठेवणार आहोत. हे बघा आपलं दशरथ आहे हे जुनंवालं. याचे सुद्धा जे आहे ते पूर्णपणे आपण कटिंग करणार आहोत, कारण हे जे आहे हे पूर्णपणे आता बियावर आलं आहे. बघू शकता शेंगावर आलं आहे, त्या कारणाने याचीसुद्धा फुल कटिंग होईल. बुडामधून पूर्ण शेंगा जे आपण झाडून घेणार आहोत इथंच, जेणेकरून पाणी केलं की याचे जे नवीन रोपटं जे आहे ते इथंच तयार होणार. हे बघू शकता हे आहे आपलं नेपियर साधंवालं. ग्रोथ म्हणाल तर एवढी फास्ट आहे की खरंच माझ्या मते सर्वात बेस्ट आहे ग्रोथच्या बाबतीत चाऱ्यामध्ये.
एवढं सारा लागवड केली होती आपण. खूप सारा जे आहे ते आपण कटिंग केली आणि आता नवीन स्प्राउटिंग जे आहे ते चालू होत आहे. बघू शकता हे बघा नवीन स्प्राउटिंग चालू झाली आहे. आता जे थोडंसं ताण दिलं आपण याला. आता याच्यामध्ये जे आहे ते 20-20 किंवा आपल्याकडे सेंद्रियसुद्धा आहे ते समजा त्याला शेणखत आणि लेंडा खत आहे. त्या सर्व आपण याचा स्प्रेड करणार आणि पाणी सोडून देणार, जेणेकरून फुटावसुद्धा चांगला होईल व वाढसुद्धा चांगली होणार. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल समोरचा. पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगतो की पाण्याची गरज कोणाला भासते. तर आता जे आहे पाण्याचा विषय तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगपासून 4G नेपियर जे होतं आपलं त्याला 15 दिवस, नंतर होतं शेवरीला 1 महिना, गोपीकृष्णला 10 ते 12व्या दिवशी, गोपीकृष्ण झालं. नंतर दसरथला सुद्धा 10 ते 12व्या दिवशी पाणी लागते. 15 दिवस तुम्ही पकडू शकता, हार्डली सहन करू शकते. 15-20 दिवस सहन करू शकते गोपीकृष्ण, काही विषय नाही. त्यानंतर आहे आपलं तुतीला सुद्धा 10 ते 12 दिवस. साधंवाला जे आपलं हाफ नेपियर होतं, रेड नेपियर, त्याला सुद्धा 15 ते 20 दिवस लेट जर पाणी केलं तरी काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने तुमचा शेड्यूल आहे. जर तुमचं सेपरेटली जर लागवड असेल तर या दिवसाच्या शेड्यूलने तुम्ही पाणी करू शकता. जे नाजणी आहे ज्याला आधी पाणी लागते त्याला लवकर पाणी द्या, आणि जे नंतर म्हणजे जे राहू शकता, सहन करू शकतात, त्याला तुम्ही 4 दिवस लेट पाणी द्या. या पद्धतीने तुमचं पाण्याचं शेड्यूल ठेवा. तुमचं चारा पीक उन्हाळ्यामध्ये स्टेबल राहील. तर सांगा माहिती कशी वाटली. आणखी जर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.